आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मोठी बातमी आताच्या घडीची। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधला आरोपी भीमराव कांबळेला आता कोर्टानं दोषी ठरवलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। अवघ्या 50 ते 52 दिवसांच्या या विक्रमी कालावधीमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज हा निकाल लागलेला आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं आणि आता आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे। 65 वर्षाचा भीमराव कांबळे याला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे। या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी, लहान मुलं, त्याच्यानंतर पंच, वैद्यकीय तज्ञ, डीएनए विश्लेषक आणि पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण 55 साक्षीदारांची साक्ष ही नोंदवण्यात आलेली होती। 21 मे 2024 पासून पुण्यामधल्या विशेष न्यायालयामध्ये न्यायाधीश SR साळुंके यांच्या समोर इन कॅमेरा पद्धतीने या खटल्याची दैनंदिन सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि आज अखेर हा निकाल लागलेला आहे। आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। एक मे 2026 ला ही धक्कादायक अशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना नसरापूरमध्ये घडलेली होती। चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या आरोपी भीमराव कांबळेने केलेली होती। त्याच्यानंतर तो फरार झालेला होता। सीसीटीव्हीच्या आधारे जो आहे तो याचा शोध घेतला गेलेला होता। गावकरी आक्रमक झालेले होते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, आरोपीवरील सर्व आरोप हे सिद्ध झालेले आहेत। भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आले। निश्चितच वृषाल, भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो ही कोर्टाच्या बाहेरची काय परिस्थिती आहे। ज्या पद्धतीने या संपूर्ण सुनावणी दरम्यान एकूण ज्या पद्धती या आरोपीला एकूण राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले होते। तुम्ही देखील रास्ता रोको आंदोलन केलं होतं। आता दोषी ठरवण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू होती। लवकरात लवकर फाशी मिळावी हीच पहिल्यापासून मागणी आहे आमची। तर न्यायालय आता काय निकाल देते हे आता बघणं जरुरी आहे आपल्याला। काय नेमकं अपेक्षा काय असणार आहे? कारण ज्या पद्धतीने या नराधम कांबळेने जो काही लैंगिक अत्याचार केला होता या संदर्भात काय नेमकं? हे निंदनीयच कृत्य आहे, पण लवकरात लवकर फाशी व्हावी आणि प्रलंबित जे खटले आहेत त्यांची पण लवकरात लवकर फाशी व्हावी। बलात्कारासंदर्भात जे खटले आहेत त्यांची पण पाहिलं तर आरोपीने देखील या सगळ्या संदर्भात त्याचा जो काही गुन्हा आहे तो आता मान्य केलेला आहे आणि अजय मिसार जे सरकारी वकील आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टात सरकारची बाजू मांडलेली आहे आणि त्यानंतर आता काही वेळात या संदर्भातला निकाल येणं अपेक्षित आहे। मात्र ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी ज्या ठिकाणी आरोपीने रेकी केली होती त्या ठिकाणी देखील पोलीस अर्थात ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण घटनेची पाहणी केली होती आणि या सगळ्या प्रकरणात सीसीटीव्ही आणि जवळपास 80 पेक्षा जास्त साक्षीदारांची साक्ष देखील नोंदवण्यात आली होती आणि आता या सगळ्या संदर्भात आरोपीला नेमकी काय शिक्षा होते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण पाहू शकतो काही लोकांशी आपण बोलण्याचा देखील प्रयत्न करूयात। काय सांगणार नेमकं काय ज्या पद्धतीने ही घटना घडली त्याचे पडसाद राज्यभर उमटताना पाहायला मिळालेत। आता नेमकी काय अपेक्षा आहे? अपेक्षा हीच आहे की कोर्टाने व्यवस्थित चांगला न्याय मिळावा, न्याय द्यावा व चिमुकलीला चांगला न्याय मिळावा। सर्वांची हीच अपेक्षा आहे। फाशीची शिक्षा मिळावी ही सर्वांची अपेक्षा आहे। आता पाहूयात, शेवटी आमचा न्याय व्यवस्थेवर कोर्टावरती चांगला विश्वास आहे। फाशीची शिक्षेची मागणी तुम्ही करता? फाशीच्या शिक्षेची मागणी। पण ज्या पद्धतीने घटना घडली होती एक मोठा धक्का, रास्ता रोको देखील करण्यात आला होता, एक आक्रोश पाहायला मिळाला होता। हो 100%, कारण काही त्याच्या पुढे तर आम्ही काही करू शकत नव्हतो। प्रत्येक मनुष्याला ही बातमी समजायला गरजेचं होतं। प्रत्येक चिमुकलीला न्याय मिळावा। याच्या आधी जे काही प्रकरणं झाले, याच्या पुढे जे काही प्रकरणं झाले, या सगळ्यांचं तोंड बंद करण्यासाठी ही एक चांगला रास्ता रोको आंदोलन होतं। निश्चित काही अजून आहेत हे सगळे जे नागरिक आहेत या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, न्यायाची अपेक्षा करतात। फास्ट ट्रॅक कोर्टात हा निकाल लागतोय, अगदी लवकरात लवकर निकाल लावावा यासाठी सरकारने देखील प्रयत्न केलेला आहे। आता नेमकी तुमची काय अपेक्षा आहे? काय कोर्टाने निकाल द्यावा ज्या पद्धतीने या नराधमाने अगदी चिमुरडीवरती अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार? पहिल्यापासून आपली अपेक्षा हीच होती की आरोपीला फाशी मिळावी। हेच पहिल्यापासून आरोपीला आमची इच्छा होती सगळ्यांची आणि ते आता सरकारच्या माध्यमातून किंवा कोर्टाच्या माध्यमातून सगळ्याच्या ह्याच्यातून ते व्यवस्थितपणे होतंय ह्याची एक छान वाटतंय आणि आरोपीला नक्की 100% फाशी होईल।